नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, संकट, विघ्न, बाधा, दारिद्र्य, आजारपण हे असतेच आणि ते दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो. आणि त्यातच आपली जर मुलं विवाहयोग्य झाली असतील तर मग काळजी वेगळीच. आपल्या मुलांना मनासारखं स्थळ यावं, मुलांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु मुलांसाठी स्थळ पाहत असताना अनेक अशा अडचणी निर्माण होतात ज्यामुळं मुलांच्या विवाहात, लग्नात विलंब होतो आणि मुलांचं वय वाढत राहतं. परंतु काळजी करू नका, मी तुमच्यासाठी आज एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे आणि हा उपाय असंख्य लोकांनी केलेला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव देखील आलेला आहे आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. उपाय आहे 21 तांदळांचा आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे 23 जुलैला. संकष्टी चतुर्थी येत आहे आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आता संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित तिथी आहे आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर व्हावेत यासाठीच आपल्याला हा उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर 21 तांदूळ घ्यायचे आहेत अखंड आणि त्याची एक सेवा करायची आहे, उपाय करायचा आहे. आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जर करणं शक्य झालं नाही तर मग तिन्ही सांजेच्या वेळेला देवपूजा करताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय सुरू करण्यापूर्वी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करतात तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि गंगाजल टाकायचं आहे. पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम. यामुळं शरीरावर मुलांच्या जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर कुंडलीमध्ये जे दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होते आणि गुरुग्रह आणि शुक्रग्रह बळकट आणि मजबूत होतो. त्याचबरोबर हा जो वार आहे संकष्टी चतुर्थीचा तर तो आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे. त्यामुळं शुक्रवारी घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. या प्रत्येक पानावरती कुंकवानं आणि हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या प्रत्येक पानावरती त्या स्वस्तिकवरती तुम्हाला अखंड अक्षता चिकटवायच्या आहेत. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे. आता उपाय करताना जर आई वडिलांनी केला तरी देखील चालेल, मुलामुलींनी केला तरी देखील चालेल. आई वडील करत असतील तर मुलामुलींचं नाव घेऊन त्यांनी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर शक्यतो या दिवशी मुलांनी उपवास करायचा आहे. दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. जर मुलांना उपवास करणं शक्य होत नसेल तर आई वडिलांनी हा उपवास करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तामसिक पदार्थ खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला तांदूळासोबतच जास्वंदीची फुलंही लागणार आहेत. गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर जास्वंदीची पानं देखील या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत. त्याचबरोबर जास्वंदीची फुलं घेत असताना तुम्हाला जितकी भेटतील तितकी घ्यायची आहेत. जास्त मिळाली नाही तरी देखील 3 जास्वंदीची फुलं आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. आता ही 3 जास्वंदीची फुलं मी कोणत्या कोणत्या ठिकाणी ठेवायची आहेत ते पुढे सांगणारच आहे. त्याचबरोबर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. आता 21 तांदूळ जरी मी सांगितलं असेल तरी आपल्याला जास्त प्रमाणात तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर हळकुंड घ्यायचा आहे, सुपारी घ्यायची आहे, पानाचा विडा घ्यायचा आहे, हिरवी वेलची आणि लवंग घ्यायचे आहेत. आता कशा प्रकारे पुढे घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. सर्वप्रथम तर देवघरासमोर बसायचं आहे. आसन घेऊन देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तूंचं सर्व महत्त्व यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं मी या व्हिडिओमध्ये त्याचं महत्त्व काही सांगत नाही. तर सर्वप्रथम तर तुम्हाला दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम तुमच्या जर देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे. हळदीच्या पाण्याने हा अभिषेक करायचा आहे. जर मूर्ती नसेल तर मग सुपारीला आणि 1 रुपयाच्या नाण्याला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसते तर त्या ठिकाणी सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून पूजा केली जाते आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. मुलामुलींनी थोडंसं घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती दरवाजावरती तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची सर्वप्रथम विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पा
बाप्पांना तुम्हाला दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यांची पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची, इष्टदेवतेची, कुलदेवतेची, भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे। तर आपण जी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तर त्या गणपती बाप्पांच्या पूजेसमोर आपण जो पानाचा विडा घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे। म्हणजेच 2 विड्याची पानं गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या बाजूला, किंवा जर मूर्ती नसेल, प्रतिमा असेल तर त्याच्या बाजूला, आणि जर तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा जरी नसेल तरी सुपारीच्या शेजारी तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत। पानाचा विडा ठेवायचा आहे, त्या विड्यावरती तुम्हाला हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर 2 अखंड लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, आपण जे हळकुंड घेतलेला आहे तर ते ठेवायचं आहे, त्याची तुम्हाला धूपदीप दाखवून पूजा करायची आहे। आणि त्यानंतर आपण जे जास्वंदीचं फूल घेतलेलं आहे, जर तुम्हाला जास्वंदीची फुलं जास्त प्रमाणात मिळाली असतील तर तुम्हाला गणपती बाप्पांना या जास्वंदीच्या फुलांची माळ देखील अर्पण करायची आहे। नसेल तर मग एक जास्वंदीचं फूल तुम्हाला या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर, ज्या ठिकाणी मूर्ती आहे तर त्याच्या बरोबर अगदी बाजूला, तर एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक आणि श्री काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे जास्वंदीचं फूल आहे तर ते ठेवायचं आहे। त्यानंतर जास्वंदीच्या फुलाचा जो मधला भाग आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, पूजा करायची आहे त्या ठिकाणची। त्यानंतर आपण जे 21 अखंड तांदूळ घेतलेले आहेत, अक्षदा, एकही तुटलेली अक्षदा नसावी, अखंड तांदूळ हवेत। आणि त्यानंतर ही जे अखंड तांदूळ आहे तर तो एक तांदूळ घ्यायचा आहे आणि हा जो फुलाचा मधला भाग आहे, ज्या ठिकाणी आपण हळदी कुंकू अर्पण केलेला आहे तर त्यावरती तुम्हाला एक अखंड तांदूळ अर्पण करायचा आहे आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे। पुन्हा एक तांदूळ घ्यायचा आहे, पुन्हा तुम्हाला हा तांदूळ फुलाच्या मध्यभागी अर्पण करायचा आहे आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्हाला या ठिकाणी जप करायचा आहे। 21 वेळा तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि 21 वेळा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्यानंतर हे जास्वंदीच्या फुलावरती तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही समस्या आहे, अडचण आहे, ज्या कारणाने तुमचा मुलांचा विवाह जमत नाही तर ते तुम्हाला या ठिकाणी या विघ्नहर्त्याला, या गणपती बाप्पाला बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याच ठिकाणी हे फूल ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण जो पानाचा विडा ठेवलेला होता तर तो पानाचा विडा घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण खाण्यासाठी पानाचा विडा बनवतो तर त्याप्रमाणे हा विडा बनवायचा आहे। त्यामध्येच तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या होत्या, म्हणजेच लवंग, वेलची, त्याचबरोबर 21 अखंड अक्षदा देखील तुम्हाला यामध्ये ठेवायच्या आहेत आणि हा पानाचा विडा तुम्हाला एखाद्या लाल किंवा पिवळ्या धाग्यानं बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे, पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या पूजेसाठी सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण घरी सेवा केलेली तर त्याचप्रमाणे ही सेवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये देखील करायची आहे। म्हणजेच गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला जास्वंदीचं एक फूल ठेवायचं आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला या जास्वंदीच्या फुलाची पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला 21 अखंड अक्षदा या जास्वंदीच्या फुलाच्या मधोमध तुम्हाला अर्पण करायचे आहेत। 21 अक्षदा अर्पण करायचे आहेत। 21 अक्षदा अर्पण करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। तुम्हाला जे कोणतेही गणपती बाप्पांचं स्तोत्र येत असेल तर ते पठण करायचं आहे आणि त्यानंतर मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। जास्वंदीची फुलं जास्त असतील तर तुम्हाला त्यांची माळ तयार करून गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये अर्पण करायची आहे आणि अशी ही सेवा तुम्हाला त्या ठिकाणी देखील करायची आहे। गणपती बाप्पांच्या बाजूला जो उंदीर असतो तर त्या उंदराच्या कानामध्ये तुमच्या मुलाच्या विवाहासंबंधी जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे। हा उंदीर गणपती बाप्पांचं वाहन आहे, दूत आहे आणि गणपती बाप्पांजवळ आपल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर ते पोहोचवण्याचं काम हा जो उंदीर आहे तर तो करत असतो। त्यानंतर अशाच प्रकारची सेवा तुम्हाला ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे। माता लक्ष्मीला देखील जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला अखंड अक्षदा देखील अत्यंत प्रिय आहेत आणि वार येत आहे शुक्रवार, त्यामुळे माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जी सेवा केलेली आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे। ज्याप्रमाणे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपण पानाचा विडा ठेवलेला आहे, ज्यामध्ये आपण 2 अखंड लवंगा, वेलची, त्याचबरोबर अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि हळकुंड देखील या विड्यामध्ये ठेवायचं आहे। मी सर्वप्रथम पानाच्या विड्यावर हळकुंड देखील ठेवायला सांगितलेलं, तर ते हळकुंड देखील तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे। याने माता लक्ष्मीचा मानपान करायचा आहे। हिरव्या रंगाच्या बांगड्या, लाल रंगाची चुनरी त्या ठिकाणी अर्पण करायची आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपल्या मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा यासाठी माता लक्ष्मीला देखील प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपल्याला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला ज्या ठिकाणी देवघरासमोर
आपण जे जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे, एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, त्याची पुन्हा एकदा धूपदीप दाखवून विधिवत पूजा करायची आहे। पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। अथर्वण शीर्षाचं पठण करायचं आहे। गणपती बाप्पांचा जो कोणताही मंत्र येत असेल, स्तोत्र येत असेल, त्याचे आणखी पठण करायचं आहे। मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करायची आहे। तुळशी मातेची पूजा करताना, तुळशी हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला तुळशीला 21 अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत। या अक्षदा हळदीनं किंवा कुंकवानं तुम्हाला लाल पिवळ्या करायच्या आहेत आणि अर्पण करायच्या आहेत। तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देखील तुम्हाला 11 अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि अशी ही सेवा करायची आहे। दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना हे जे जास्वंदीचं फूल आहे तर ते तुम्हाला झाडाच्या कुंडीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर जे आपण सुपारी घेतलेली आहे, 1 रुपयाचं नाणं आणि ज्या जास्वंदीच्या फुलावर 21 अखंड अक्षदा अर्पण केलेल्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। एक लाल रंगाचा कागद घेऊ शकता, पेपर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये याची एक पुडी तयार करायची आहे किंवा कपड्यामध्ये बांधलं तरी देखील चालेल आणि या 21 अक्षदा, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्या मुलांच्या जवळ ठेवायला द्यायची आहे। एक हळकुंड देखील, लेकरूवाळा हळकुंड यासोबत ठेवायचं आहे। यामुळे मुलांच्या विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत। 21 दिवस मुलांच्या जवळ या वस्तू ठेवायच्या आहेत आणि दर बुधवारी ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा 21 तांदळाचा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम्ही सेवा करायची आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहासाठी लक्ष्मी नारायणसारखा जोडा जमावा यासाठी या ठिकाणी प्रार्थना करायची आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि उपाय करत असताना मनापासून श्रद्धेने करायचं आहे। आपल्या गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे। कुलदेवतेचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं, लक्ष्मी नारायणाचं नामस्मरण करायचं आहे आणि कोणालाही बाहेरच्या व्यक्तींना कळणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि 21 दिवसांनी ह्या ज्या वस्तू आहेत ज्या तुमच्या मुलांजवळ ठेवलेल्या तर त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी नेऊन गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे। तर असे हे 21 तांदूळ घ्यायचे आहेत, जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत आणि या तांदळासोबतच तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, हळकुंड आणि सुपारी ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे आपल्या मुलांजवळ ठेवायचं आहे। मुलांच्या जवळ ठेवणं जरी शक्य होत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील ठेवू शकता। तर अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे। जर संकष्टी चतुर्थीला जर शक्य झालं नाही तर कोणत्याही बुधवारी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता। तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।